तर पवनराजे हत्याकांड प्रकरणामध्ये सीबीआय वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणारे आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय। सीबीआय वरिष्ठ न्यायालयामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये दाद मागणारे नुकताच मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा असा निकाल दिलेला आहे आणि सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। सीबीआयच्या या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे आणि त्यानंतर आताची ही सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। सीबीआय वरिष्ठ न्यायालयामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये दाद मागणारे अशी ही अपडेट सध्या समोर येते। पवनराजे हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर आज निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी सीबीआय आता हालचाली करणार आहे अशी एक मोठी अपडेट सध्या समोर येते। वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागण्याचा पर्याय हा उपलब्ध असल्यामुळे सीबीआय कडून आता या वरिष्ठ न्यायालयामध्ये कशा पद्धतीने हा खटला चालवला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मुंबई हायकोर्टाने न्यायमूर्तींनी सीबीआयच्या या संपूर्ण तपासावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहेत। त्यांच्या तपासामध्ये अनेक त्रुटी आहेत असं देखील नमूद केलेलं आहे आणि त्यानंतर साक्षीदाराची साक्ष ही ग्राह्य धरता येणार नाही, ही साक्ष विश्वासार्ह नाही असं म्हणत सगळ्याच आरोपींची निर्दोष अशी मुक्तता केलेली आहे आणि त्यानंतर ही मोठी अपडेट समोर येते। सीबीआय आता वरिष्ठ न्यायालयामध्ये दाद मागणार आहे, त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये आता वरिष्ठ न्यायालयामध्ये नेमकं काय होतं, हा खटला नेमका कधी सुरू होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या सगळ्याच प्रकरणामध्ये निंबाळकर कुटुंबियांची नेमकी काय भूमिका आहे, सीबीआय आता नेमकं काय पद्धतीची दाद मागणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही आत्ताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय। तर दुसरीकडे या निकालाच्या अनुषंगाने अनेक राजकीय चर्चा देखील होत होत्या। ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून बंड करून ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत अशा चर्चा या गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरतायत आणि या निकालाची त्याला पार्श्वभूमी आहे असं देखील सांगण्यात येत होतं आणि त्यानंतर आज अखेर हा निकाल लागलेला आहे। त्यामुळे आता ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेतात, बंड करून शिवसेनेमध्ये